काय जो बहिणी मावा ऐकली मी 1000 खेप सांगेल की दरवाजा उघडा नको ठेवत जाऊ, घराचा दरवाजा उघडा नको ठेवत जाऊ. हा झांबली सायाची ऐकतच नाही बा, दरवाजा उघडा ठेवते. कुत्रे येतील, मांजरं येतील, चोर घुसले घरात तर काय करा? हा काय करा? बायको भाऊ निकोय झांबली आहे रे भाऊ, काहीच कामाची बाई नेले काय निघय. पुन्हा बिना बुडाचं मळ काय आहे, मी नकली बाई आहे. एवढं मोठं गेट कासाठी केलं मी, कासाठी केलं? लावून घ्यायसाठी केलं ना, पण दिल लावून घेणं समजतच नाही, उघडच ठेवते निकय. हा भोंगा पसारा काय लेकाजी, निकय झांबली आहे लेकाजी. आता मलाच लक्ष ठेवावं लागते गेटवर, याच्या त्याच्यावर, साऱ्या गोष्टीवर. हा काय करीन याचा अंदाजच नाही बिचारीचा, काही सुचतच नाही तिले. अरे बाबा लावतो गेट आणि जातो. मग आता काय करता, पोट्ट्या चाट्टे सांगता येत नाही ना, कोण अंदर येईन काय येईन तर. आणि या बाईचं लक्षच नाही ना भाऊ. हा चाल बाबा शिवला हाच आहे ना तो. बरोबर आता जमावं लागेल ना बजेट, बरोबर त्याला शिशीत उतरा लागेल पद्धतशीर. चाल आता छटकटून आता लवकर. अलक निरंजन, अलक निरंजन, हर महादेव, हर हर महादेव, अलक निरंजन, अलक निरंजन. बाबा आले हो माय, बाबा आले. बाबा या ना, या घरात या ना, बसा ना. मी तर बसण्यासाठी नाही आलेलो, बसण्यासाठी नाही आलेलो, तुझ्या शंकेचं निराकरण करण्यासाठी आलेलो आहे. तुझ्या शंकेचं निराकरण करण्यासाठी आलेलो आहे बेटा. बेटा तू आजकाल खूप दुःखी असतं बेटा, तू दुःखी असतं. त्या सुखाची अनुभूती होत नाही आहे तुला. तुझ्या जीवनामध्ये दुःख आहे, फक्त दुःख आहे, सुख नाही आहे तुझ्या जीवनामध्ये. तुझ्या जीवनामध्ये सुख नाही आहे बाबा. माझ्या जीवनामध्ये दुःखच आहे. मानवरा लय पावची नाही ना, मानवऱ्याच दुःख आहे मला. बेटा तुझं दुःख निराकरण होईल, टेन्शन घेऊ नको बेटा, तू टेन्शन घेऊ नको. अलक निरंजन, अलक निरंजन. बाबा सगळ्या गोष्टीची अडचण आहे बाबा. आठीचा ना पैसा आदला ना कशाची भरभराटी आहे. लक्ष्मी नांदतच नाही आमच्या घरी. दुःखाला डोंगरच कोसळला आमच्यावर. लय दुःख आहे आमच्यावर, लय दुःख आहे. तू काळजी नको करू, सर्व बाबावर सोपो. ओम क्लीम क्लीम चामुंडई नमः. अलक निरंजन, अलक निरंजन. तुझ्या घरी सर्व गोष्टीची भरभराटी होईल, समृद्धी नांदेल, लक्ष्मी नांदेल, सर्व गोष्टीची बराबरी होईल. टेन्शन घ्यायचं नाही बेटा, काळजी करायची नाही. बाबा तुझ्या पाठीशी आहेत बेटा, बाबा पाठीशी आहेत तुझ्या. बाबा हो बाबा तुमचाच आशीर्वाद आहे बाबा. बाबा या ना घरात बसा ना, या ना बाबा, या ना. चहा वगैरे, पाणी वगैरे, दूध वगैरे घ्या ना, चाला ना बाबा. नाही बेटा, बाबा घरात बसायसाठी आलेले नाही बाबा. बाबा घरात बसत नाहीत बाबा फक्त कसं भक्ताला कसं आशीर्वाद देण्यासाठी येत असतात फक्त. बाबा आशीर्वाद देण्यासाठी येतात. अलक निरंजन, अलक निरंजन. बाबा आम्हाला चांगला आशीर्वाद द्या बा. आमच्याकडे पैसा आदला सर्व गोष्टी असल्या पाहिजेत बाबा. आमच्याकडे पैसाच राहत नाही बाबा. पैशाची भरभराटी असली पाहिजे बाबा. फक्त आमच्याकडे पैसा पाहिजे फक्त आम्हाला. बरोबर बेटा, आजपासून तुमच्याकडे पैसा येणं चालू होऊन जाईल बेटा. काही टेन्शन नाही घ्यायचं बेटा. बाबाचा आशीर्वाद आहे. अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन. बाबा तुमचा आशीर्वाद पाहिजे आम्हाला, फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे बाबा. बेटा तुला आशीर्वाद द्यायचा आहे. दोन्ही डोळे लाव बेटा, दोन्ही डोळे लाव. हो बाबा आता लावते बाबा, लावते. अलक निरंजन, अलक निरंजन. बाबा कुठे गेले बाबा तुम्ही? बाबा कुठे गेले? बाबा अदृश्य शक्ती होते बाबा. मला आशीर्वाद दिला बाबाने. जय अलक निरंजन बाबा की जय, अलक निरंजन बाबा की जय. माय देवाच्या रूपात आलते हो माय बाबा. मला बाबा भेटायला आलते, म्हणे पुण्य काम केलं हो माय. बाबा भेटायला आलते डायरेक्ट मला. बाबा भेटायला आलते माय. आता भुसण्या बापाला सांगतो बाबा मी. भुसण्या बापाला सांगतो मी आता आला की बाप त्याचा. देवाना आशीर्वाद दिला बापा आपल्याला, देवाना आशीर्वाद दिला आपल्याला. अलक निरंजन बाबा की जय. येऊन राहिला लेखा आता टाकायला उडतेवढी 500 नोट. आता यालेच घ्यायला लागेल आपल्याला, धीरे धीरे कोरा लागेल ना. मग कसं टेन्शन नाही राहत पुढे. बडबड आहे ना तोंडानं, आपलं काम करते पुढचं. मग हा राहिला आता टाकाडीचा 500 नोट होय काय आता तो.
त्याला 500 नोट आता भगवत पायाला बुडते आला. पोरं 500 नोट दिसली रे बा. कोणी आहे का रे आजूबाजूला पाहू दे बाबा. कोणीच नाही आहे. घालादा शिवलाल चुपचाप खिशात आता हे मोकड्यानं. चाल गेलो वर पोय. कोणी ना बाहेर कोणी नाही पाहणार पाहा लागते बापा. बा जमलं लेगा शिवलाल आयता निवतो झालं लेगा. किराणा हुंदा दिल्या का एवढ्यात. अशा नोटा जर लगा रोज सापडल्या की नाही बस लगा. टेन्शनच नाही जायचं कुठे जायचं कामाचं धामाचं. याच्यासाठी तकदीर पाहिजे बाबा माणसाचं. हा नाही तर पैसे पडेल दिसत नाहीत. आपले पडले तर आपल्याला दिसत नाहीत. हे अचानक दिशाली बी तकदीर पाहिजे बाबा माणसाचं. खुलून आलं माझ्या तकदीर. हा खुलून आलं. चल बापा चाल आता घरी जाऊन वरची सांगू ना की मला 500 सापडले म्हणून. चाल लवकर आता पटकनी चाल. पुरा हरामी आहे रे. हा पैसे पडले तिथले तर घातली खिशात उचलली बी. थांब तू तुलेच गोत्यात आणणार आम्हाला. थांबतो आता. तूच आमचा हातचा कसा कटपुतली बनवून आहे तुला आम्हाला. तुझी शाळा लावूनच आहे आता इठ्ठल नामाजी आम्हाला. चला आता इथून घे खबर आता निघटून आता सटकनी. कसं कोणाला दिसलो नाही पाहिजे बाबा गावात. आता म्हणते नाच खांडू खराब आहे. चल लवकर पोय. उसण्याची मा उसण्याची माय व इकडे व तू. माय व तुम्ही आले का माय? हो ना बापा तुला खुशखबरी द्यायची आहे. आज मुले 500 रुपये सापडले रस्त्यात. 500 रुपये. माय हो बाबांना आशीर्वाद दिला हो माय. भरभराटी येणार आहे आता आपल्या तर पैसा डमडम राहील. बाबा आलते ना आपल्या घरी. बाबा अलक निरंजन बाबा. खरंच काय हो खरंच काय? अहो हो ना व खरंच आलते ना आपल्या घरी. आशीर्वाद दिला जाईन मले. ते म्हणत त्या घरी कशाचीच कमी नाही पडणार. पैसा आदला सारं अशी म्हणून तुम्हाला 500 नोट सापडली. हा बाबाचा चमत्कार हा सारा. नको फेकू बाबान फाबा. काय लावलं लेखाजी नाही काहीच काही. हा बाबान कोण्या बाबान सांगितलं कोणते बाबा आले ते. तुम्ही हेमाने काम काऊन करता हो? सांगितलं तेवढं तर ऐकत जा तुम्ही. अरे मा देखत बाबान फक्त अलग निरंजन केलं बाबा गायब झाले. मला डबल दिसली नाही बाबा. एवढे शक्ती आहे बाबा मध्ये. तुम्हाला तुमचा बाबा विश्वास नाही. कोणी गायब होत असते का? काहीच काही लावलं होतं ना बापा. पा अरची तू काय पागल गिगल नाही झाली बाबा? तुला काय सदमा गिदमात नाही पोहोचला? तुम्हाला 500 रुपये सापडले. काऊन सापडले? मला बाबांनी सांगल तर दिसा की त्या नवऱ्याला धन प्राप्ती होईल म्हणून तुम्हाला 500 रुपये सापडले. असे अदलोक पैसे कोणी सापडले तुम्हाला? हा मलाच म्हणून राहिले तुम्ही पागल आणि गिगल. हे सारी बाबाची कृपा आहे. समजून घ्या तुम्ही तर असं. ही बरोबर आहे म्हणा. हा अदलोक तर नाही सापडले पैसे. पण आता मला पाहू दे बा परिस्थिती द्या बाबाची खरं आहे खोट आहे तर. फक्त पैसे फक्त तुलेच माहित आहे की मला सापडले म्हणून. बाबाला थोडी माहित आहे. चालतो आता चाल. हा आता बाबाची परिस्थितीच घेतो मी. हा बाबा सांगते का तोंडानं पाहतो ना आता पैसे सापडले म्हणून. अव बाबा तास ऐकतात ना व तुमच्या तोंडावर सांगतील डायरेक्ट की तुम्हाला 500 रुपये सापडले धन प्राप्ती झाली म्हणून. डायरेक्ट तोंडावर तुमच्या. हा तुम्ही काय सांगून राहिले बाबाला सारं माहित आहे. कुठे सापडले काय सापडले कधी सापडले तर. तुम्हाला तर विश्वास नाही ना. जा घेऊन पा परिस्थिती घेऊन पा बाबाची. बरं आता जाऊन पाहतो ना. त्या बाबा खरा बोलते खोटा बोलते तर त्यानं सांगितलं तर ठीक. हा पाहतो ना आता कसं काय आहे तुझ्या बाबाचं. मला पाहू तर दे. बरं जाऊन पाहून या तुम्ही. फक्त पाहून या. मी काय सोपी आहे का? मी बी शिवला लाव ना. बाबाच्या पायाला जाऊन पडतो ना मी. बाबा 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 करतो ना. मग बाबा खरं बोलते खोटं बोलते समजतेच मग मला काय आहे तर बाबा जादू. एवढंच नाही बाबांना तुम्हाला खरं सांगितलं की तुम्ही पाय धुवून पाणी पेसन बाबाचे. मला अनुभूती आली बाबाची. हा आपल्या घरामध्ये धन प्राप्ती होऊन राहिली. तुम्हाला समजतच नाही अजून. बाबाचा आशीर्वाद भेटला आपल्याला. बरं पाहतो ना पाहतो आता बाबा काय म्हणतात तर. चाल मग येतो मी. आरती ताटणे आण हो बापा. दिवा गिवा अगरबत्ती बरबत्ती ज्ञान बाबासाठी. पहिले मला बाबाची परिस्थिती पाहू दे. बाबा खरा बोलते खोटा बोलते. हा आणि बाबांनी जर ओळखलं खरं खरं जर बोलला बाबा तर डायरेक्ट पाहतो बाबाची आरतीच करतो मग डायरेक्ट. हो या लवकर या तुम्ही. जावा लवकर. बाबाला ध्यान साधण्यात गेले ना काहीच बोलते नाहीत मग. आलोच आलोच. हा जातो मग मी आता. त्या माणसाला मानावर आले कोणती गोष्ट खोटीच वाटते. होतच करते कोणती गोष्ट. बाबा तुम्हाला काही म्हटलं असेल तुमचं मन दुखलं असेल तर मनावर माफ करा बाबा. श्राप वगैरे नका देऊ फक्त. बाबा एवढं करा फक्त. मी बी आरती बत्ती तयारी करतो ना. मी जातो मागून दिवाबत्ती आरती बत्ती घेऊन जातो बाबा महाराजसाठी. आणि पाची पकवानाचा स्वयंपाक करतो बाबासाठी. तो बी तूप अदा करतो ओरिजिनल. मानवरा हो म्हणू की नाही म्हणू. हा बाबाची अनुभूती आली मले. प्राप्ती झाली ना मले. हा बाबा पावले मले. आता पहिले बाबा बाबासाठी जेवण.
बबनेले का तुला किती दिवस झाले लेकरं नाहीत बिला काही ना काही इलाज करणं भावा. हा किती दिवस झाले लग्नाला तुया अजून लेकरं नाहीत ना तुले. सारच करून बसलो ना गड्या रे माऊली. हा एकही सोडलं नाही म्या हप्ते करून बसलो मी पण तरी काही मेळ येऊन नाही राहिला भाऊ माय. तू येतात काय ना की फाल्ट असेल बाबू म्हणून तुला लेकरं निघून राहिली. हा लेका हप्ते गिफ्ते केल्यावर तर व्हायलाच पाहिजे. हा किती लोक झाले आपल्या गावातल्या तुला तर व्हायलाच पाहिजे. मग तू एक काहीतरी फाल्ट असेल. नाही ना बा मात काही फाल्ट नाही ना बाबा रे. हा फाल्ट असता मला समजला नसता. हा काय सांगा काय घोर होऊन राहिला गड्या. बायकोला दिवसच नाही राहून राहिले लेकरच होऊन नाही राहिलं बाबाले. तू म्हणतो तू यात फाल्ट आहे मग त्या बायकोत फाल्ट आहे गड्या. हा मग तसं असू शकते काहीतरी घोर आहे होईल म्हणून तर. अरे काही बायकोचं काही बोलण्याने गिलाड्या आलं का रे. हा त्या बोलांड्याने होते बरं. हो गड्या काहीच काही बोल नको रे बा. वलांडा निलांडा हे काही माही मा मनात काही भूत घालून देऊ नको घरात घेणार देणं फालतू. पहिले तर परेशान होऊन मल्ले करून होऊन राहिले आणि त्याला हा भूत घालून देऊन राहिला बा मनात. बबन मी तुला खरं सांगून राहिलो ना बाबा. ओलांडा आला की नाही त्याने होत नसते बाबा. हा तुला काय सांगू लय जुन्याची अशी परेशानी असते. तो मा मनात भूत घालू नको रे बा. कसं अजून मी टेन्शन मध्ये. हा दारूचा अजून एक क्वार्टर मारा लागेल मला फालतू. कसं पहिले लेकर होऊन राहिले त्याच्या टेन्शन मध्ये आणि आता हे नवीन धतीन काढशील म्हणतात तर कसं अजून माझी गाडी गडबडी. निरंजन बाबा की जय बाबा. समृद्धी होऊन राहिली बा. पैसे भेटले मला दिसले रस्त्या. चाल बाबा पहिले बाबा कुठे आहेत पाहू बाबा. थांबलो बाबा पहिले पाय धरा लागतील बाबाजी. बाबामुळे आपलं भविष्य कसं उज्ज्वल आहे बापा. बाबा पहिले लवकर शिवल्या पहिले लवकर पाय गुकल्यात बाबा. शिवलाल 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 आला थांबणार रे गड्या. ताजे दोघे जण माझ्या सारखे आडवे जातात बा. अरे मी भक्ती करायला चाललो ना बा. भक्तीचा नाद लागला ना मले आणि तुम्ही काय गड हो. हा गावात कुटके मोडणारे हे तुमच्या रांजण लागेल बाबा. अलक निरंजन बाबा की जय. अलक निरंजन बाबा की जय. अरे गड्या शिवल्याला आवाज दिला तरी शिवल्या थांबला नाही बा. लयच गडबडी चालला पोहतच चालला. काय भानगड आहे बा. काही नाही त्याच्या पोटात काहीतरी गडबड आहे. नदीत चालला तो पाहुणे सोडायला चालला तो संडास लागली त्याला. हा म्हणून तो पोहत गेला. काय थांबला आता तो आपल्याशिवाय भागते का त्याचा. आवाज दिला म्हणजे त्याला थांबलो काय. काही बोलून राहिला का बाबा रे. त्याच्या डोबने नदीत चालला म्हणतो तू. म्हणा जरा बोबने. अरे नदीत गोटे नाहीत का बाबा रे. गोटे आहेत ना. डबं नसलं तर काय होते. अबे त्याचं दुसरंच काहीतरी कांड दिसते भोमल शिवल्याचं म्हणून तो पळत चालला म्हणून तो थांबला नाही. तो त्यानं आपल्याला म्हटलं असतं गड चाल बरं गड्या नदीत असं म्हटलं असतं त्यानं. आणि ते एकटा जात नाही आपल्याला सोडून. काय सांगा गड्या काय मग आता आपल्या मला काय माहित आम्ही काम तर आहे मी या की त्या मनातलं वैकू मी. जाऊ दे गेला चिंता जाऊ दे आपल्यालाच काय काम आहे त्याचं नाहीतरी. काम नाही अरे तोच तर काम आता बाबा. आपले घर त्याच्यात भरशा चालू आहेत ना. तो काय ना कुरापती आयडिया काढते 2-4 पैसे त्याच्याकडून येतात म्हणून खायला भेटून राहिला आपल्याला. त्याला मग आपल्याला काय सोय असती. तुझ्या कामाचा असेल बाबा ना तो शिवलाल. आपल्या कामाचा काही नाही बाबा. तो राखीत घालते माणसाने. आपण कसं बोलाय संबंधात आपले त्याच्यासोबत कोणतंच काम करत नाही आपण. पाहुणं काय कुकडे गेला शिवल्यात. हो चालता. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन जय जय महादेव जय जय महादेव जय जय महादेव जय जय महादेव. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन. बापा बापा ध्यान ध्यान देतात रे बाबा. चाल लवकर पोळ लवकर पाया पड बाबा बाबाच्या. जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव. वा आशीर्वाद द्या बाबा मला. आशीर्वाद द्या बाबा मला. अलक निरंजन 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 अलक निरंजन. बाबा मला पदरात घ्या बाबा. बाबा मला आशीर्वाद द्या बाबा. बाबा मला आशीर्वाद द्या. उठ बेटा उठ. बाबा तुमचा आशीर्वाद द्या मला. तुमचा आशीर्वाद द्या. काय माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहे सदैव आहे. महाराज पण मी संकटात आहे महाराज. महाराज माझे कुठलेच कामं होऊन नाही राहिले महाराज. मी जटी जातो तटी फसतो महाराज. मा एकही काम सारखं होत नाही महाराज. बेटा आतापासून तुझे सर्व कामं व्यवस्थिशीर होतील. योग्य मार्गाने लागतील आणि तुला धनप्राप्ती होईल. धनप्राप्ती होईल बेटा तुले. महाराज तू ओळखलो 500 सकाळी सापडले आपल्याला म्हणून तो महाराज धनप्राप्ती म्हणून राहिला ना. बोले राहिले महाराजचं. महाराज मला पैशाचं धनाचं काही घेणं देणं नाही. मोक्षापासून मी दूर आ. पण मग कसं मला सुख समृद्धी लाभ फक्त महाराज एवढा आशीर्वाद द्या. बेटा तुझे सर्व कामं मार्गाने लागतील बेटा. सर्व कामं पुरे होतील. अपुरे कामं पूर्ण होतील. बेटा काळजी करू नको बेटा. काळजी करू नको बेटा. मी तुला एक मूल मंत्र देतो. द्या बाबा द्या बाबा. कोणता मूल मंत्र आहे द्या बाबा मला.
दिवसातून फक्त 21 वेळा जप करायचा या मूल मंत्राचा. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन. हो बाबा, अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की. बेटा मला आता ध्यान साधनेत जायचं आहे बेटा, ध्यान साधनेत जायचं आहे बेटा. ठीक आहे बाबा, मी जातो बाबा, जातो. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की. सुखी भो बेटा, सुखी भो. बाबा येतो मी, येतो बाबा. हो बेटा, ये. रंभोवातल्या गडीचा बसेल मुंशीराम भाऊले सांगू बाबा आले म्हणून गावात. काय मुंशीराम भाऊ तुम्ही अटी बसले राजा, गावात महाराज आले ना आपल्या, चाला ना. महाराज आला बा गावात, निरंजन बाबा आले ना आपल्या गावात, ध्यान साधना चालू आहे त्याची तटीचा. चाला ना घ्या ना, आशीर्वाद घ्या ना. बाबा बुवाजारांना लागत रे भाऊ, 2 लाखांना राखीत घातलं बाबानं. काय करतं बा, हा त्या बाबाले बोलवूनच बोर पाळलं की नाही, बोरचं भोक्स पाळलं की नाही आपण ना, थेंबर पाणी लागलं का त्याने. काय बाबा बाबा करून राहिला बा तू, का पिसाड झाला का बाबा. तो डुप्लिकेट होता, हे ओरिजिनल आहात. अलक निरंजन बाबा आहेत ना हे, तर तास तू केलं की बस झालं का. मले काय सांगा आता तुम्हाला, अनुभूती आली, अनुभूती. डुप्लिकेट आणि ओरिजिनल मले काही सांगू नको गड्या. ड्रायव्हर तू लवकर उठून टोकसं काही खाऊ नको बा शिवला. तुझे सारे कामं फसवेच असतात बाबा. कोण्या गाड्यात दाबशीन तू मली, कोण्या डबरात लोटशीन, काही सांगता येत नाही. तुला काही गॅरंटी नाही भाऊ, त्या मी लागत नाही. ड्रायव्हर पाठवून आता आपण आपल्या माणसाला सांगा, आता आपला माणूस ऐकायला तयार नाही. मुंशीराम भाऊ सारखं करून घ्या, बाबाजान सारखं होते, तताच तू म्हटले काम होते. तुमच्या पोराचं झटकन लगड होऊन जाईल, हित भरायचा हातभर होईन. तर आशीर्वाद जर भेटला तर बाबाचा, अलक निरंजन बाबाचा, ते भलं झालं की नाही मग पाहू आपण. आता कसं मा काही भलं करू नको भाऊ, आणि मला काही गाड्यात लोटू नको. माझी ताकदच नाही राहिली आता सहन करायची. 2 लाखांना राखीत घातलं बा तुनं, हा ते बोरचं बॉक्स पाडून. थेंबर पाणी नाही लागलं बा, पहिले डुबलो मी, आता डबल डुबलं नाही रे भाऊ मले. जाय बाबा तू कोणाला सांग तिकडे गावात, मला नको सांगू ते. बरं बा मुंशीराम भाऊ, मला काय करायला लागते, कसं येईल आहे संधी गमवू नका बरं. डबल सांगायला येणार नाही मी. हा कसं आपले माणसं आहे म्हणून सांगून राहिलो मी. पण जाऊ द्या आता, तुमच्या काही लक्षात येत नाही बा. जाऊ द्या बाबा, हो का तुम्ही चानस. शिवलाल तुझ्या बाबान बुवा तिकडेच ठेव, मला नको सांगू ते. बरं बा मुंशीराम भाऊ, मी काय जबरदस्ती करून राहिलो का बा. बरं बा, हा चाललो मी. निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की. झालंय पिसाड, बाबा जसे फुटके सोडत नाही आता हे. बस तोच जप आहे आता दिवस रात. त्या बाबाली फोकाची खाय सवय बोलायला नाही आली बी. पण साधू एवढं हिंमत टोन करून काऊन बसेल असेल तू. अरे बुडबा वावर पेरून बसलाय ना मी, वरचं पाणी ठेंबवलं ना, थेंब नाही पडून राहिला ना. आता लढू नाही तर का हसू बापा, खलास होऊन राहिलो मी. डबल पेरा लागते वावर मला, आता पाणी नाही पडलं तर 1-2 दिवसात. ना मग दाबून घाई कशी होती वावर पेरायची. आम्ही म्हणून नाही रे पेरू नको. नाही बुडबा, तुम्हाला काय समजते, जे मला समजते ते कोणालाच नाही समजत. हा मग घे आता दाबून. अरे पहिलेच बाबू साधू, फुटघोर ओल गेल्याशिवाय फिरूच नाही माणसानं, पुढे पायच टाकू नये. हे पाणी काय खरं असते काय गड्या. हा लवकर येणार, कधी जाईन आणि कधी येईन तर काही सांगता येत नाही. पण सुद्धा पावसाळा लागणार, तुला घेतले वावर फिरून. झाली राजा बुडबा, काय करू आता सांगा तुम्ही, काय करू सुचलंच नाही ना मला. कसं बद पाणी पडे, मला वाटलं बा पहिले आगाडी आपलं पेर नाही होते, लगेच निघून येते आणि पीक कसं डमडमी. का आता काही डमडम, हे तर डबल पेरा लागून राहिलं म्हणजे. हे उलट झालं ना गणित, माझ्या गिरेमानच फिरेला जाता. आता तू लोकांचे गिरीमान काढतो साधू, तू तुझे काढ ना बाबा. तुझे कोण नाही काढून राहिला. कर ना साहाजी स्वतःची पुजारी एखादी. वा स्वतः नसते होत ना, स्वतः नाही होत ना. त्या कोणी सोबती असीन, कोणी काका असीन, मामा असीन, त्याला काढायला. आता तू लोकांचे काढतं, तू येणे काढल्या जात का तुझ्या यानं. कोणा मंगळ काढतं, कोणा शनी काढतं, कोणा ग्रह काढतं, कोणा गुरु काढतं, कोणा शुक्र काढतं. तुझे गरमान सुधे नाही करता येऊन राहिले. कुकडे जाऊ नका, आपला वावराचा विषय चालू होता. हा मग तिकडे नका जाऊ, तिकडे घुसू नका. मग मी घुसलो तर मग कसं तुम्हाला येते राग. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की. अलक निरंजन बाबा की जय. अलक निरंजन बाबा की जय. काय जागा दिवसा जवळ काय शिवल्या पागल झाला का रे. अलक निरंजन करून राहिला. शिवलाल काय कुणाला पिसाडे हार कर तू. बाबा या मंत्राची तुम्हाला काय कमाल माहित आहे. हा बाबानं मंत्र दिला मले, आपल्या गावात बाबा आले, सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात बाबा.
शिवला प्रॉब्लेम होईन का सॉल्व मा होईन का प्रॉब्लेम सॉल्व हा कोणाचा बी जगाच्या पाठीवर कोणाचाही प्रॉब्लेम असो बाबा एका चुटकीत सॉल्व करतात बाबा. नको सांगू काही नको सांगू बा. तुम्हाला पर्ची ती पाहिना का पर्ची ती पाहिना का तुम्हाला गुंफी बरोबर लग्न करणार काय सांगा मला तुम्ही गुंफी बरोबर लग्न करणार आहे का. आहे बापा पण ते नाही म्हणते ना रे बापा या वयात लग्न करायची कसं काय होईल. सारं ते माकडे लागलं कसं करायचं काय करायचं तुम्ही फक्त बाबाकडे झाला. बाबानं तुम्हाला एक आशीर्वाद दिला तुमच्या पाठीवर हात ठेवला की तुमचं काम सक्सेस झालं. जबर बा फुसफोटा का होईल नाही तर हा फालतू कसं मार खा लागेल नाही तर मले. एकदा अनुभव तर घेऊन पहा राजा तुम्ही अनुभव घेऊन पहा ना अलक निरंजन बाबाचा फक्त घेऊन तर पहा. या तटलो फक्त तुम्ही चला बरोबर माय होईन का शिवला माय अदुवा तुमचंही काम होते 100% तुमचं काम होते. चला फक्त तुम्ही दडसा फक्त बाबानं कसं एक जप म्हटला एक मंत्र म्हटला की तुमचं काम झालं. बाबाले काही सांगा नाही लागत कोणाची काय समस्या आहे त्या समजते बाबाले पटकनी बोल. बाबा तोंडावरच बोलतात डायरेक्ट सांगूनच देतात तुमची अशी समस्या असं होईल. बापा चालणं कोणता बाबा आहे दाखवून बापा चालणं बापा पहिले बाबा ते काम. चला बरोबर चला तुम्ही लवकर पोहेतून आता हे गेले इकून आपल्याला झाला की निकून आता शर्या सुरी ना झटकन कसं महाराजला सांगून द्यायला की असं आहे म्हणून कसं आपल्या विश्वास बसला पाहिजे नाही मग कसं बरोबर आपल्या ह्या देतात ते.